जिथे जाहले रुधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत. कुणी म्हणावे छावा तुम्हा, कुणी म्हणावे शेर, कुणी म्हणावे सेनानी तर कुणी म्हणावे वीर. सळसळते समशेर शंभूची महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत. तेज तेज अन तेज घेऊनी सौदामिनी ती लखलखली, त्या चपलेचे तेज घेऊनी वीरश्री तव धगधगली. त्या बिजलीचा लोळ दिसे तो महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत. हे काव्य ऐकल्यानंतर तुम्हाला अंदाजा आलाच असेल की आजची आपली ही पॉडकास्ट कुठल्या विषयावर असणार आहे. नमस्कार, मी अंशु उर्फ सूर्याजी सुनील काशीद तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये, त्याचं नाव आहे ज्वलन तेजस संभाजी राजा, या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत चर्चा करणार आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शंभू व्याख्याते, इतिहास अभ्यासक आणि लेखक अक्षयजी चंदेल उर्फ शिवाजीराव. नमस्कार. नमस्कार दादा. सर्व प्रेक्षकांना मला हे सांगायला खूप आवडेल, काही महिन्यांपूर्वीच दादासाहेबांची एक ऐतिहासिक कादंबरी जिचं नाव अग्निगंध आहे, जी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे, ती प्रकाशित झाली. तर दादा, माझा सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला तुमच्या कादंबरीवरूनच आहे. अग्निगंधाचा प्रवास कसा होता? अग्निगंधची मुळात सुरुवात एका लेखमालेपासून झाली. कोविडच्या सर्व त्या वेळेमध्ये बऱ्याच लोकांची नातेसंबंध ज्यावेळेला तुटत होते, म्हणजे अक्षरशः कोणाची भेट होत नव्हती, काही होत नव्हती, त्यावेळेला इतिहासाचा अभ्यास सहजपणे किंवा शंभू छत्रपतींची गाथा सहजपणे पोहोचावी म्हणून एका मित्राच्या म्हणण्यावर, म्हणजे भावाच्या म्हणण्यावर, कर्ण धोटे म्हणून भाऊ आहे, त्याने सहज म्हटले की आमचं बलिदान मास सुरू होणार आहे, त्यावेळी शंभू छत्रपतींवर काहीतरी लिहावं. त्या अगोदर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म ते राज्याभिषेकपर्यंत एक लेखमाला चालवलेली होती, ती सोशल मीडियावर प्रचंड गाजलेली. त्यानंतर भावाने जसंच म्हटलं तर भावाचा शब्द कसा टाळावा म्हणून शंभू महाराजांवर काहीतरी लिहावं म्हणून अभ्यासाला सुरुवात केली. आणि औरंगजेबाच्या दरबारी असलेल्या साकी मुस्तिद खानाची जी मला नोंद मिळाली की शंभू छत्रपतींना कैद केल्यानंतर महाराजांनी अन्न पाण्याचा त्याग केला. मग प्रश्न तोच होता की हे सर्व अन्न पाण्याचा त्याग केल्यानंतर महाराजांची जी क्रूर हत्या झाली, हे सर्व सहन कशासाठी झालं? त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जे लिखाण झालं ते म्हणजे अग्निगंध. आज महाराष्ट्रापुढे शंभू छत्रपतींच्या त्या 40 दिवसांच्या त्या गाथेमध्ये शंभू महाराजांची एक भावनिक बाजू, म्हणजे मृत्युंजय शंभू छत्रपती सुद्धा शिवपुत्र शंभूराजे आहे, तो एक प्रवास मांडण्याचा प्रयत्न आपण अग्निगंध म्हणून केला. आज त्याला बरंच प्रेम मिळतंय, तो शंभू छत्रपतींचा आशीर्वाद समजावा लागेल. पण जसं तुम्ही आधी म्हणालात की तुम्हाला आधी मराठी बोलण्याचा सुद्धा खूप प्रॉब्लेम व्हायचा, तर म्हणजे मराठी भाषा येत नसताना सुद्धा तुम्ही एक मराठीमध्ये पुस्तक लिहितात, तर ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मुळात मी हिंदी भाषिक, आणि आमच्याकडे कसं असतं, शाळेमध्ये जर तुम्ही हिंदी भाषिक असला तर तुमचे शिक्षक सुद्धा हिंदीमध्येच बोलणार तुमच्यासोबत, मराठी टाळतात. पण माझं शिक्षण मूळ मराठी भाषेमध्ये झालेलं, त्यामध्ये थोडंफार का होईना मराठी अवगत होती. परंतु ज्यावेळेला तुम्ही लिखाण करता त्यावेळेला साहित्यिकांची भाषा किंवा ललित साहित्य, त्याला उपमा, अलंकार, हे सर्व वाचत असताना शिवाजी सावंत असो, बाबासाहेब पुरंदरे असो, रणजित देसाई असो, अण्णाभाऊ साठे असो, यांच्या पुस्तकांची बरीच मदत झाली, बरीच नवीन शब्द कळाली. आणि कदाचित जगदंबेच्या मनातच असावं शंभू महाराजांच्याबद्दल काहीतरी लिहावं म्हणून महाराष्ट्र शारदेने शब्द हातामध्ये ओतले आणि शंभू छत्रपतींची गाथा लिहिल्या गेली. पुढचा प्रश्न असा दादा की आपण इतिहासामध्ये जेव्हा बघतो आपल्याला 4 संभाजी गाजलेले दिसतात. पहिले संभाजीराजे म्हणजे महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचे थोरले बंधू संभाजीराजे, जे खंडागळे हत्ती प्रकरणात मारले गेले होते. बरोबर. दुसरे म्हणजे शहाजी महाराजांचेच पुत्र संभाजीराजे, जे कनकगिरीच्या युद्धामध्ये मारले गेले होते. तिसरे म्हणजे शिवपुत्र संभाजीराजे, त्यांच्यावर आजची आपली ही पॉडकास्ट आहे. आणि चौथे म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र संभाजीराजे, ज्यांना करवीरचे पहिले छत्रपती संभाजीराजे म्हणून आपण आज ओळखतो. बरोबर. पण ह्या 4ही संभाजींमध्ये फक्त शिवपुत्र संभाजी महाराजांवरतीच एवढे आरोप, बदनामी, टीका का झाल्या? शंभू महाराजांबद्दल संशोधनाचा काळ हा खूप लांबला गेला, परंतु संशोधन होत नसताना सुद्धा शंभू महाराजांचं किंवा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आकर्षण प्रत्येक इतिहासकाराला, कादंबरीकाराला आणि नाटककारांना सुद्धा होतं. आणि संभाजी महाराजांचे जे बलिदान होतं ते एवढं दैदिप्यमान होतं की संभाजी महाराजांच्या बलिदानाला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणीही टाळू शकत नव्हतं. त्यामुळं प्रत्येक लेखकाला असू द्या, कादंबरीकाराला असू द्या, नाटककाराला असू द्या किंवा चित्रपट साकारणारा, म्हणजे शंभू छत्रपतींवर शिवरायांपेक्षा अधिक मराठीमध्ये चित्रपट नाटकं येऊन गेलेली, परंतु ही आकर्षणं होत असताना संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये बरीच फिक्शनल पार्ट ॲड करण्याचा प्रयत्न झाला,
ज्यामध्ये मग थोरातांची कमळा असो, गोदावरी असो, या सर्व गोष्टी एकत्र करत असताना मग संभाजी महाराजांचा कुठल्या तरी स्त्रीसोबत संबंध असेल वगैरे वगैरे जोडण्याचा प्रयत्न झाला का, तर एखाद्या चित्रपटामध्ये ज्यावेळेला नायक येतो त्यावेळेला नायकासोबत कुठेतरी एक ऍक्ट्रेस लागली ना, त्यामुळे असं काहीतरी ऍड करावं. आणि त्यामध्ये संभाजी महाराजांच्या चरित्रावर आरोप प्रत्यारोप होत असताना मग संभाजी महाराज बदफैली, संभाजी महाराज म्हणजे रंगेल, संभाजी महाराज म्हणजे रगेल, अक्षरशः लिहित असताना कितीतरी लोकांनी शब्दांची मर्यादा सोडून दिली, या लेवलला लिखाण झाली. परंतु नशिबाने या सर्व बदनामीच्या एका काळोखामध्ये वासी बेंद्रे असू द्या, विजयराव देशमुख असू द्या किंवा कमल गोखले असू द्या, या सर्व विभूतींनी छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलन तेजस जो इतिहास आहे, डॉक्टर सदाशिव शिवदे सर असू द्या, जयसिंगराव पवार असू द्या, यांनी पुढे आणला. छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीबाबत एक महत्वाची जी बखर मानली जाते ती म्हणजे मल्हार रामराव चिटणीसांची बखर. परंतु मल्हार रामराव चिटणीसांनी स्वतःच्या नातेद्वेषातून संभाजी महाराजांची बदनामी केली ते सरळ दिसून पडतं. कारण की ती बखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 100 वर्षानंतर लिहिल्या गेली. आणि त्या बखरेमध्ये लिहित असताना मल्हार रामराव चिटणीसांनी काही कथानक जे संभाजी महाराजांच्या बदनामीबद्दल लिहिले ते असे लिहिले जणू काही तो भारूड कथा लिहितोय. आणि त्या भारूड कथेमधनं मग बऱ्याच लोकांनी प्रकरणं उचलली, त्यावर नाटकं उभी केली, त्यावर चित्रपट उभे केली आणि त्यामध्ये आणखी फिक्शनल काही व्यक्ती ऍड करून, मग ते गोदावरी असो, ती कमळा असो किंवा काही इतर असो, ते शब्द आलंचन लावून त्यावर आरोप लावून संभाजी महाराजांचा इतिहास गढूळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु सूर्याला कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो सूर्यास्त झाल्यानंतर सूर्योदय जसा होतो तसा एक आत्ताच्या शतकामध्ये नवीन इतिहास अभ्यासक बरीच आली, ज्यांच्यामुळे संभाजी महाराजांचा इतिहास आज ज्वलंतपणे महाराष्ट्रामध्ये उभा झाला. मग बरीच व्याख्याते आलीत, मालिका आल्या. आता संभाजी महाराजांच्या आयुष्यावर 3 चित्रपट सल्लग येऊन चुकलेले आहे. त्यामध्ये दिग्पाल लांजेकरांच्या शिवरायांचा छावा ते संदीप दादा मोहिते पाटील यांचं धर्मरक्षक महावीर संभाजी, जे मराठी सिनेसृष्टीमध्ये एका मोठ्या बजेटवर आणल्या गेल्या. त्यानंतर आता लक्ष्मण उत्तेकर यांचं छावा म्हणून येतोय, आता सध्या त्यामध्ये सुद्धा त्यांना नृत्य करताना दाखवलं म्हणून वाद उभे झाले. परंतु मला असं वाटतं की ज्यावेळेला छावा मूवी येतोय हा अवघ्या भारतभर प्रकाशित होणार आहे आणि लोकांना भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज थोडेफार का होईना माहिती आहे, परंतु संभाजी महाराजांबद्दल बलिदान हे थोडंफार लोकांना माहिती आहे. परंतु त्याच्या पलीकडे संभाजी महाराजांचं 32 वर्षाचे जे आयुष्य आहे त्याची जर एक आयुष्य सीमा लोकांपुढे येत असेल, महाराजांचं कर्तृत्व, महाराजांचं क्षत्रियत्व, महाराजांचं बलिदान, महाराजांचं दातृत्व आणि महाराजांनी स्वराज्याचा छत्रपती म्हणून जे कर्तव्य बजावलं ते जर पुढे येत असेल तर ही मोठी अभिमानाची बाब आहे. पण जसं आता तुम्ही म्हणलात मोठी अभिमानाची बाब आहेच ही, पण क्रिएटिव्ह लिबर्टीची आड जर आपण इतिहासाचं विद्रुपीकरण जर करत असू तर ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं की म्हणजे त्याच्यामध्ये लिटरली आपण बघतो की महाराणी येसूबाई साहेब आणि संभाजी महाराज आजच्या कंटेम्पररी कपल सारखे सगळ्या प्रजेमध्ये नाचताना दिसतात आपल्याला, जे की मुळातच अनएक्सेप्टेबल आहे. त्यांनी लेझिम हा सांस्कृतिक खेळ खेळताना दाखवलाय. आता मुळात ट्रेलर मध्ये नेमकं काय दाखवलं, नाही लेझिमच दाखवलं आहे ते बरोबर आहे, पण परंतु एखादी महाराणी एका महाराजांसोबत प्रजेमध्ये येऊन नाचते तर हे आपण एका राजघराण्यातल्या स्त्रीकडनं आपण अशी अपेक्षा दाखवणं नाही करू शकत. म्हणजे राजघराण्यातली स्त्री तर अशी वागणारच नाही, क्लिअर गोष्ट आहे. अगदी. परंतु काय की आता मला असं कळलं की ते गाणं हटवण्यात आलंय म्हणून चित्रपटामध्ये हटवलं. उदयनराजांचा साक्षात त्यांना फोन गेला अक्षरशः. परंतु मला असं वाटतं की ते हटवून सुद्धा संभाजी महाराजांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात जर चित्रीकरण सर्वांसमोर येत असेल तर ते व्हायला हवं. कॉन्ट्रोवर्सीला पुढे जाऊन सिनेमॅटिक लिबर्टी ही प्रत्येकामध्ये, बाजीराव मस्तानीमध्ये झाली, तानाजीमध्ये झाली, त्यावेळेला जर मणिकर्णिकामध्ये सुद्धा झाली, झाशीची राणी सुद्धा नाचताना आपल्याला अक्षरशः. पण ते कसं आहे की ज्यावेळेला एक डायरेक्टर किंवा प्रोड्युसर मूवी प्रमोट म्हणून पुढे आणतो त्याला त्यांना व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा बघावं लागतं. उत्तरेमध्ये शंभू महाराजांना काय माहिती आहे हा प्रश्न अगोदर आहेच. परंतु हे सर्व होत असताना लक्ष्मण उत्तेकर एक मराठमोळे दिग्दर्शक आहे. जेवढं मला वाटतं त्यांनी संजय लीला भन्सालींनी ज्या लेवलला बाजीराव नाचवला मल्हारी करत त्या लेवलला तरी शंभू महाराज पुढे आणलेले नाही. ठीक आहे, परंतु संभाजी महाराजचे चित्रपट येथे एक मोठी गोष्ट आहे. सॉरी पुढे. आता जसं आपण चित्रपट, नाटक, इतिहास हे सगळं बघितलं तर इतिहास जेव्हा आपण एखाद्या दृष्टिकोनातून बघतो, आता प्रत्येक जणांचं प्रत्येक कॅरेक्टरमध्ये सर्वांचा आपला पॉईंट ऑफ व्ह्यू येतो. तर आता काही लोकांनी रश्मिका मंदानाने जी भूमिका केली आहे महाराणी येसूबाई साहेबांची त्याच्यावर सुद्धा टीका केली आहे की त्या महाराणी येसूबाई दिसत नाही. तर मग
ऐतिहासिक वेशभूषा करताना तुम्ही एक इतिहास अभ्यासक आहात, तुम्हाला माहिती असेल की एक महाराणी साहेबांचं दिसणं कसं असू शकतं, त्यांचं वावरणं कसं असू शकतं, तर तो पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही तुमच्या ह्याने कसा मांडाल की महाराणी येसोबाई साहेबांचं जे आपण ट्रेलरमध्ये त्यांचं लुक पाहिला, जे पोस्टरमध्ये त्यांचं लुक पाहिला, तुमच्या अकॉर्डिंगली तो कसा वाटतो तुम्हाला? मला म्हणजे या कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाही बोलणार, परंतु एक चित्र रश्मिका मंदाना यांचं जे आलं होतं, ज्यामध्ये रश्मिका मंदाना उभ्या आहेत, त्यांचे डोळे भारलेले आहेत आणि हातामध्ये कवड्यांची माळ आहे ज्याला रक्त लागलेलं आहे. मी येसुबाई राणीसाहेब नाही बघितल्या किंवा येसुबाई राणीसाहेबांचं समकालीन चित्रसुद्धा आज अवेलेबल नाही कुठेही प्रमाणामध्ये, म्हणून ॲक्च्युली येसुबाई कशा दिसत होत्या ते आपण म्हणू शकत नाही. राजघराण्याची स्त्री म्हणून म्हणजे मला वाटतं पद्मावत चित्रपटच्या वेळेला संजय लीला भंसाली यांच्या चित्रपटामध्ये राणी पद्मिनीने घुमर केला आणि त्या घुमरमध्ये त्यांच्या कपड्यांवर आक्षेप झाले, त्यानंतर ते सर्व पुन्हा व्हिज्युअल्स वापरून कव्हर करण्यात आलं. हा त्यामुळं. आणि येसुबाई साहेबांबद्दल लक्ष्मण उत्तेकरांनी तो एक सर्व काही व्यवस्थेमध्ये बसवलं, ज्यामध्ये येसुबाई राणी साहेबांच्या चरित्राला किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या गरिमेला धक्का लागेल असं मला तरी वाटत की ते वस्त्र सर्व होते. साज जो होता तो अक्षरशः मराठमोळा दाखवण्यात आला आहे. तो अक्षरशः नाकातील नथनीपासून ते गळ्यामध्ये जे हार घातलेले आहेत तेव्हापर्यंत ते मराठमोळे साज आहेत, म्हणून मला तरी वाटतं की ते परफेक्ट आहेत. ॲक्ट्रेस म्हणून तो जर तुम्ही लोक बघाल तर असं जर असेल तर मग पुढे जाऊन चित्रपटच येणार नाही. म्हणजे तुम्ही प्रत्येक ॲक्ट्रेसवर प्रश्नचिन्ह उभे करू शकतात. मग मस्तानी दीपिकानेच का करावा, काशीबाई साहेब या प्रियंका चोपडानेच का करावा, हा प्रश्नचिन्ह पुढे उभे होणार. परंतु आम्ही जर प्रत्येक वेळेला कॉन्ट्रोवर्सी उभं करायला लागलो तर पुढे जाऊन एक वेळ असा येईल की मराठेशाहीवर लोक चित्रपट करायलाच विचार करतील. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न असा दादा की आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे, श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरी व राजते यदन कसे विनोलेगा वर्तदे कसे नौपरी, या राजमुद्रेसोबतच आपल्याला अजून एक त्यांची मुद्रा दिसून येते ते म्हणजे मर्यादेय विराजते. तर या दोन शब्दांचा खूप मोठा अर्थ आहे, तर तो तुमच्याकडनं ऐकायला खूप आवडेल आम्हाला. थोडं एक करेक्शन करतो की शिवाजी महाराजांची जी लेखन मर्यादा आहे ती मर्यादेय विराजते, संभाजी महाराजांची लेखन मर्यादा मर्यादेय विजयते. अच्छा जी, ही लेखन मर्यादा म्हणजे इथे लिखाण संपलंय पत्राचं, इथे कंटेंट संपलेलं आहे, याच्या पुढे कोणी लिखाण करू शकणार नाही. एक कादंबरीकार म्हणून आम्हाला जरा इतिहासाच्या पलीकडे जरा आम्ही तर्क लावलेत, तर मी एक तर्क असा लावला होता की शिवराय सांगतात की मर्यादा कडावी मर्यादे विराजते, संभाजी महाराज सांगतात की ज्याला मर्यादा कळली त्याचा विजय निश्चित आहे, मर्यादे विजयते. मग हे दोन शब्द जे आहेत मर्यादेय विराजते आणि मर्यादेय विजयते, ते आजच्या काळात कंटेम्पररी वर्ल्ड मध्ये आपण ते कसे आपल्याला स्वतःला लागू करून घेऊ शकतो? मी सांगितलं की तो ऍक्च्युअली ती शब्द मर्यादा आहे इतिहासामध्ये घेतलं जर. आम्ही जर एक भावनिकतेने शंभूराजांकडे किंवा शिवछत्रपतींकडे बघतो, त्या दोन शब्दाला बघत असताना आज बऱ्याच वेळेला आम्ही आयुष्याचे गोल ज्यावेळेला कंप्लीट करायला निघतो त्यावेळेला बऱ्याच वेळा आम्ही अमर्याद जगाकडे बघायला लागतो, परंतु या अमर्याद जगामध्ये पडत असताना कुठेतरी फसणार याची शाश्वती तर आहेच, शेवटी आयुष्य आहे आणि जग आहे. परंतु शिवाजी महाराजांनी अमर्यादप्रमाणे म्हणजे शिवछत्रपतींचा जो इतिहास आहे तो त्यावेळेला आहे ज्या वेळेला अक्षरशः सुलतानी असू द्या किंवा आपल्या वतनी मंडळी असू द्या यांनी उच्छाद मांडलेला असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती घडवली, ती अमर्याद होती आणि त्याला पुढे दिल्लीपर्यंत नेण्याचं काम मराठ्यांनी केलं इतिहासामध्ये. परंतु शिवाजी महाराजांनी कुठे थांबावं हे सांगितलं. म्हणजे साधं उदाहरण सांगतो, अफजल खानाच्या वधानंतर नेतोजी पालकरांनी मिरजच्या किल्ल्याला वेढा टाकला आणि मिरजच्या किल्ल्याला वेढा टाकल्यानंतर ज्या वेळेला कळलं की मिरजचा किल्ला हातात येईल त्यावेळेला शिवछत्रपती तिथे गेले आणि त्यांनी त्या किल्ल्याला वेढा टाकला. परंतु सिद्धी जोहर येत आहे असं कळल्याबरोबर महाराजांनी तो वेढा सोडला आणि महाराज पन्हाळगडाला आले. का तर इथे जीवित रक्षण महत्वाचं आहे. छत्रपती जर राहिले तर स्वराज्य राहणार, राजा तर राहिला तर राज्य चालेल, ही राजांना कळणारी मर्यादा आहे. आम्ही बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये मुक्त संचार करत असताना विसरतो की कधी कधी जर मर्यादा विसरलो तर आयुष्याला अक्षरशः पूर्णविराम लागू शकतो. शिवरायांनी ती मर्यादा सांगितली की तुम्हाला ती कळायला हवी, ती विराजता यायला हवी. संभाजी महाराजांनी त्याच्या पुढेकडे सांगितलं की ज्यांना मर्यादा कळली आयुष्यामध्ये त्यांचा विजय निश्चित आहे. संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये संभाजी महाराजांनी अक्षरशः शिवछत्रपतींचं जे ध्येय आहे की अहत तंजावर तहत पेशावर, अवघं हिंदवी स्वराज्य व्हावं, दिल्ली जिंकावी, त्या जिंकण्याच्या ध्येयाला संभाजी महाराजांनी जगलेत.
परंतु ज्यावेळेला त्यांना माहिती आहे की मोगलांची सत्ता असू द्या, जंजिरीगर सिद्धी असू द्या किंवा पोर्तुगीज असू द्या, हे आपल्या अंगावर अक्षरशः चालून येतं आणि स्वराज्य वाचवणं हे महत्त्वाचं आहे. महाराजांनी औरंगजेबाचा माणूस गंगाराम गुजराती याला त्याच्याकडनं तोडलं, त्याला सैन्य दिलं आणि त्याला उत्तरेकडे पाठवून बंगालचे 2 जिल्हे जिंकले काही काळासाठी. परंतु महाराज तिथे स्वतः नाही गेले. महाराजांना माहिती आहे की महत्वाचं आता स्वराज्य आहे. परंतु औरंगजेबाला, दिल्लीपतीला थांबवून, त्याला रोखून, त्याला संपवून दिल्ली जिंकून तिथे हिंदूंचं साम्राज्य उभं करावं, तिथे मराठ्यांचं साम्राज्य उभं करावं, हे संभाजी महाराजांच्या त्या मर्यादे म्हणून कळतं की ही मला मर्यादा कुठे करते, मला स्वराज्यामध्ये थांबणार आहे. परंतु त्याचा विजय निश्चित करण्यासाठी मी साम दाम दंडभेद राजनीतीचा प्रत्येक गुण अंगीकारून शिवछत्रपतींचं म्हणजे आबासाहेबांचा संकल्प आहे ते पूर्ण करेल. आता जसं तुम्ही पोर्तुगीजांचा उल्लेख केला त्याच्यावरनं मला अजून एक गोष्ट आठवली की म्हणजे गोव्याचा. आजकाल आपण गोवा म्हणलं की आपल्याला दारू, पार्टी, बीचेस, डान्सेस वगैरे सगळ्या असल्या गोष्टी आठवतात. परंतु एका शिवप्रेमी म्हणून, एक इतिहास अभ्यासक म्हणून सुद्धा आपल्याला एक गोष्ट आठवली पाहिजे ती म्हणजे गोवा आणि छत्रपती संभाजी महाराजांचं सुद्धा एक नातं होतं. तर नेमकं काय प्रकार होता दादा, काय प्रकरण काय होतं त्यावेळेसचं? गोव्यावर त्यावेळेला पोर्तुगीजांची सत्ता होती आणि पोर्तुगीजांची धर्मांतरणासाठी जी विभत्सता होती ती खूप घाण होती. एक फ्रान्सिस झेवियर म्हणून त्यांच्यामध्ये सेंट म्हणजे संत होऊन गेले. त्यांनी तिथल्या स्थानिक हिंदूंना धर्मांतरण करण्यासाठी जे करता येईल त्या सर्व घाण प्रकार करून चुकलेत. म्हणजे अक्षरशः एका वेळेला 10,000 1 लक्ष अशी काही लोक धर्मांतरित त्यांनी केलेली. त्या फ्रान्सिस झेवियरची त्यावेळेला डेथ झालेली होती ज्यावेळेला संभाजी महाराजांची स्वारी झालेली आहे. आणि शिवछत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा सावंतवाडी जो भाग आहे तिथे पोर्तुगीजांकरवी रोमन कॅथलिक धर्म जर तुम्ही स्वीकारत नसाल तर तुम्ही हे सोडून, हा भाग सोडून निघा, नाहीतर धर्मांतरण करा, अशी अक्षरशः म्हणेल की प्रेशर क्रिएट करण्यात आलेलं होतं. शेवटी तिथली जी रयत आहे ती शिवाजी महाराजांना शरण गेली आणि शरण गेल्यानंतर शिवरायांनी तिथली जी पादरी मंडळी होती, जी फादर होती, त्यांना कैदेत टाकलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही आमच्या लोकांची धर्मांतरण करतात, मग तुम्ही आता आमच्या राज्यात आहात, तुम्ही आमचा मराठा धर्म म्हणजे हिंदू धर्म स्वीकाराल का? त्यांनी नकार दिल्यावर महाराजांनी त्यांची मुंडकी छाटली आणि ती व्हायसरायला भेट पाठवली. म्हणजे शिवरायांना जर हे करावं लागलं तर तिथे धर्मांतरणाचे प्रकार किती घाण प्रकार असेल ते तुम्हाला कळेल. आणि ही जी मंडळी होती, ही पोर्तुगीज असू द्या, फिरंगी असू द्या, ही मंडळी दुप्पट्टी राजकारणी होती. आणि शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर ज्यावेळेला हिंदवी स्वराज्यामध्ये म्हणजे 16 जानेवारी 1681 माघ शुद्ध सप्तमीला शंभूराजांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर पोर्तुगीजांना वाटलं की शिवराय गेलेत. म्हणजे तो आता छावाच्या ट्रेलरमध्ये तो डायलॉग आहे की शेर चला गया मगर छावा अभी जंगल में घूम रहा है. तर संभाजी महाराजांच्या काळामध्ये यांना असं वाटलं की संभाजीराजांसोबत मैत्री संबंध असावे, पण असावेपेक्षा ते दाखवावे यांना जास्त गरजेचं वाटलं आणि मोगलांचं आक्रमण झालं. मग मोगलांनी पोर्तुगीजांना मदत मागितल्यानंतर एकीकडे हा पोर्तुगीजांचा व्हायसराय द अल्वोर जो होता त्याने संभाजी महाराजांना सांगतोय की मी तुमच्यासोबत मित्र आहे, आणि एकीकडे मोगलांना सरसकट मदत करायची, असं दुपट्टी राजकारण केलं. आणि हे राजकारण होत असताना एक क्षण असा आला की उघड उघड मोगलांना मदत करायची आणि शंभूराजांच्या विरोधात जायचं. मग ते पण छत्रपती संभाजी महाराज आहेत. मराठी कुठे थांबतात? ज्या वेळेला यांची दुपट्टी राजकारणी उभं झाली आणि यांनी अंजदिवे नावाचा एक बेट जिंकला आणि तिथे किल्ला बांधायला सुरुवात केली, हे सर्व संभाजी महाराजांच्या मराठ्यांच्या विरोधात उभं राहायला लागलं. त्यावेळेला मात्र मराठ्यांनी आपली मर्यादा सोडून तिथे आक्रमणाला सुरुवात केली गोव्यावर. चौल आणि रेवदंडा या भागांवर मराठ्यांनी स्वारी केली आणि पोर्तुगीजांनी खूप लढा देण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी मराठ्यांच्या ताकदीपुढे त्यांचा काही टिकाव लागलेला नाही. मग या व्हायसरायला असं वाटलं की आपण काय करावं, तर आपण सरळ सरळ संभाजीराजांना कैद करावं. अरे बाप. हा, तर गोकुळाष्टमीच्या दिवशी मांडवी नदी जी आहे तिला पंचगंगा असं म्हणायचं, त्या नदीवर संभाजीराजे आंघोळीला येणार असं व्हायसरायला वाटलं आणि त्या व्हायसरायने संभाजीराजांना कैद करण्यासाठी अख्खी ती प्लॅनिंग केली. पण कदाचित शंभू महाराज तिथे आले नाही, ते कागदपत्र अवेलेबल नाही, पण संभाजी महाराज मात्र कैद होऊ शकले नाही. परंतु व्हायसराय कुठल्या टोकाला जाऊ शकतो हे शंभूराजांना कळून चुकलेलं होतं. याच्या पुढं या व्हायसरायने फोंड्याच्या किल्ल्यावर आक्रमण केलं आणि या फोंड्याच्या किल्ल्यावर त्याला येसाची कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हे होते. आणि या युद्धामध्ये पोर्तुगीजांसोबत यांनी भडीमार तोफांचा केला, परंतु किल्ल्याला काही फरक पडत नव्हता म्हणून त्यांनी बाजूच्या बेटावर जाऊन तोफा लावल्यात आणि किल्ल्याची भिंत गळून पडली.
आणि या सर्व युद्धामध्ये कृष्णाची कंक हे प्रचंड जखमी झाले, अक्षरशः ते पुढे त्यांचं बलिदान झालं त्यावेळेला. आणि पोर्तुगीजांच्या हा हौद सुरू असताना मग मात्र छत्रपती संभाजी महाराज तिथे आले. आणि मुख्य स्पेशालिटी अशी आहे की या युद्धामध्ये संभाजी महाराजांनी शिवाजी राजांची भवानी तलवार वापरली. आणि या फोंड्याच्या किल्ल्यावरनं संभाजीराजे जसेच आले, युद्ध सुरू झालं, हा पोर्तुगीज घाबरून पळाले. हा म्हणजे यांना असं वाटलं की आत्ता संभाजीराजा काय फोंडा सोडून निघून जाईल पुढे. मग शंभू महाराज आहेत, शंभू महाराज धोरणी आहे, महाराजांचं धोरण ठरलेलं आहे. संभाजी महाराजांनी जुवे बेटावर आक्रमण केलं. जुवे बेटावर आक्रमण केलं आणि चौल रेवदंडाचा भाग आता आलेला होता. या जुवे बेटावर आक्रमण केल्यानंतर 40 मराठ्यांनी त्या जुवे बेटावरील किल्ल्यावर शिड्या लावून चढाई केली. ते किल्ल्यावर त्यावेळेला शिवंदी वगैरे नव्हती, म्हणजे सैनिक नव्हते. एक म्हातारा किल्लेदार होता आणि कोणतरी तोफखाना प्रमुख होता. तोफखाना प्रमुखाला मराठ्यांनी मारलं आणि त्या किल्ल्यावरून धाड धाड करत तोफा उधळल्या, डागल्या. त्या डागल्यानंतर तिथली जी लोक होती, ते तिथली निवासी गोव्याची, ही घाबरली अक्षरशः की काय होतंय नेमकं. मराठ्यांचं प्रचंड दबाव पडलेला आणि हा व्हायसराय सुद्धा घाबरला. आणि घाबरलेला असताना यांनी अक्षरशः मनूची सांगतो की यांनी रात्री दिवे लावले नाहीत वगैरे की संभाजीराजे येतील. हा, आत्ता सुद्धा व्हायसरायला वाटत होतं की संभाजीराजा जाईल, पण शंभू महाराज काही जाईना. म्हणून याने पुन्हा सैन्य कसं तरी जमाव केलं आणि लढायला सुरुवात केली. पण त्यात सुद्धा यांचा टिकाव लागला नाही. एवढ्या त्वेषाने तो युद्ध सर्व सुरू होतं. तर त्याच वेळेला नदीला पूर आलेला आणि पूर आलेला हा व्हायसराय घाबरून अक्षरशः जहाजामध्ये बसला आणि यांनी स्वतःची 2 घोडी मराठ्यांच्या हातात लागू नये म्हणून मारून टाकली. परंतु संभाजी महाराज, म्हणजे ज्यांना ज्वलत तेजस म्हणतात, या युद्धामध्ये संभाजी महाराजांनी तो घोडाच पाण्यामध्ये उतरवला त्यांचा स्वतःचा. आणि त्या घोड्यावर बसलेल्या संभाजी राजांना बघून हा व्हायसराय एवढा घाबरला की हा आला गोव्याला. आणि तिथे सर्वांनी बघितलं की जुवे बेटावर हा व्हायसराय अलवर किती भयान हारलेला आहे म्हणून. सर्वजण त्याला अक्षरशः शिव्या द्यायला लागलेत की तुझ्यामुळे आमचं आयुष्य बरबादीला आलंय. तर या व्हायसरायने तिथे जाऊन फ्रान्सिस झेवियरची जी कब्र होती ती बाहेर काढली, ती बॉडी बाहेर काढली आणि त्या बॉडीजवळ जाऊन मदत मागायला लागला, अनभाग करायला लागला की मला वाचव काहीतरी करून, हा संभाजी राजा हे सर्व संपवून टाकेल, आता तुझ्यावर सर्व राज्य आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि संभाजी महाराजांना खंडोजी बल्लाळांनी त्या पाण्यातून बाहेर काढलं. महाराजांना खंडोजी बल्लाळांना बाहेर काढलं. परंतु इकडे व्हायसराय पूर्ण घाबरलेला ना, अख्खं गोवच घाबरलं काय चालू आहे म्हणे नेमकं. गोमंतकामध्ये संभाजी राजांची प्रचंड भीती उभी झाली आणि महाराजांनी गोवा जिंकलाच होता सरसकट, म्हणजे हातात आलेलाच होता. पण तेवढ्यात औरंगजेबाचा मुलगा हा शाह आलम सैन्य घेऊन मराठ्यांवर चालून येणार हे वार्ता शंभूराजांना कळली आणि गोव्यापेक्षा हिंदवी स्वराज्य सध्या महत्वाचं म्हणून महाराज तिथे वळलेत. या व्हायसरायला वाटलं की त्या फ्रान्सिस झेवियरने काहीतरी चमत्कार केला म्हणून त्याने तिथे चर्च वगैरे उभी केली. त्याला गोव्याचं साहेब असं म्हणतात त्या फ्रान्सिस झेवियरला. त्यावेळेस पासूनच काहीतरी त्यांचा एक उत्सव वगैरे सुरू झाला, त्याला गोव्याचा साहेब वगैरे असं म्हणतात. परंतु हा शाह आलम जर आला नसताना तर मराठ्यांनी गोवा. अशीच एक गोष्ट जंजिराच्या सिद्धीबद्दल पण घडली होती की जंजिरा आपल्या हातात आलाच होता. हा, पण त्याच वेळेला रायगडाकडे कूच करायला सुरुवात केली. अक्षरशः हसन अली खान वगैरे ज्यावेळेला चालून आलेले आणि शंभूराजांना तो वेढा तिथून सोडावा लागला. म्हणजे महाराजांनी ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांनी लंका दहनासाठी रामसेतू बांधून काढला, त्याप्रमाणे संभाजी महाराजांनी तिथे सेतू बांधायला सुरुवात केली जंजिराच्या सिद्धीवर. आणि जंजिराची सिद्धी, सिद्धी कासिम, सिद्धी खैरात, सिद्धी संभुली घाबरली अक्षरशः, बाजूच्या टेकडीवर जाऊन लपून बसली. परंतु मोगलांचं सैन्य आल्यामुळं महाराजांना परत वळावं लागलं आणि सिद्धी तिथे वाचला. नाहीतर जंजिरा कधीच आमच्या हातात आलेला असता. ती जंजिराची समुद्रातील लंका आम्ही जिंकलीच होती त्यावेळेला. आणि लंका दहनासाठी आमचा प्रभू रामरूपी शंभू तिथे सज्ज झालेला होता. पुढचा प्रश्न असा दादा की छत्रपती संभाजी महाराजांची छत्रपती झाल्यानंतरची पहिली मोहीम कुठली होती आणि ती एवढी महत्वाची का म्हणली जाते त्या मोहिमेला? बुरहानपूर, औरंगजेबाचं हळवकाळीच. म्हणजे हळवकाळीच म्हणजे बऱ्याच घटना आहेत. औरंगजेबाची सर्वात शेवटची बहीण तिथे जन्माला आली, त्याची आई मुमताज तिथे वारली. त्यापेक्षा बुरहानपूर हा एका सुंदर स्त्रीच्या चेहऱ्यावर तीळ शोभावा असं त्याचं वर्णन आहे त्या बुरहानपुराचं. आणि औरंगजेबाला आयुष्यात एकदा प्रेम झालं हिराबाई सोबत. ती हिराबाई तिथे मृत पावली. हे सर्व भावनिक बाजू औरंगजेबाची होती, परंतु त्यापेक्षा तो एक मोठा सुभाव होता दौलतीचा. आणि संभाजी महाराजांनी अभिषिक्त होता होता बुरहानपूरला स्वारी करायचं ठरलं. कारण किती जरी म्हटलं तर स्वराज्याला चालवण्यासाठी दौलतीची गरज आहे.
हो. आणि ती दौलत कुणाकडनं घ्यायची तर ज्यांनी आमची दौलत फुटली त्याच्याकडनंच घ्यायची. शिवाजी महाराजांनी सुरतेची 2 वेळा स्वारी केली. कारंजा लाड जे आहे त्या कारंजा लाडवर स्वारी केली. त्याप्रमाणे संभाजी महाराजांनी सुरत न निवडता, सुरत आबासाहेबांनी घेतलेली आहे 2 वेळा, आणि सुरतेची संभाजी महाराजांचं क्लिअर आहे की सुरत 2 वेळा घेतल्यानंतर मोघल काही तयार नसतील असं नाही, म्हणून आपण असा पुरा निवडायचा ज्यासाठी मोघलांना सुद्धा माहिती नसतं की इथे पण आक्रमण होऊ शकतं. संभाजीराजांनी बुऱ्हाणपूर निवडलं आणि हंबीररावांच्या नेतृत्वामध्ये तिथनं सैन्य निघालं. या बुऱ्हाणपूर मोहिमेनंतर त्या बुऱ्हाणपूरवरचं मराठ्यांचं आक्रमण एवढं तीव्र होतं की तिथल्या लोकांचं, तिथल्या मौलवींचं पत्र औरंगजेबाला गेलं की आमची अक्षरशः हसू झालेला आहे, आत्ता जर या काफिरांचा जोर असाच चालत राहिला तर आम्ही शुक्रवारची नमाज सुद्धा बंद करण्याची वेळ येणार. आणि याच बुऱ्हाणपूरच्या वेळेला संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नावाने वसवलेल्या औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या भागावर सुद्धा आक्रमण केलं आणि तिथे सुद्धा स्वारी केली. त्याचं वर्णन असं आहे की ही स्वारी एवढी तीव्र होती की हे शहर पाऱ्यासारखं अस्थिर झालंय. आणि या स्वारीनंतर औरंगजेबाने सांगितलं की या काफिरांचा बिमोड करण्यासाठी हा मुघल बादशाह औरंगजेब दख्खनीत उतरणार. माझी ही स्वारी जी बुऱ्हाणपूरची होती, ही मोहीम, या मोहिमेने हिंदुस्थानाचं राजकारण पालटलं. आणि मोहीम झाल्यानंतर औरंगजेब महाराष्ट्रात उतरायला लागला. याच वेळेला अकबर, त्याचा जो मुलगा फितूर झालेला होता, म्हणजे फितूर नाही म्हणणार, औरंगजेबाच्या बंड पुकारून आलेला होता. फितूर काय मोगलांमध्येही, मोगलांचा इतिहास बापाला मारायचं, भावाला मारायचं, तख्तावर बसायचं. हा अकबर शंभूराजांना शरण आला आणि याला शंभूराजांनी पाचशापूर ज्या रायगडच्या खाली त्याला शरण सुद्धा दिली. तर तो पण एक राजा, हा म्हणजे हा दिलेलं शरण, बुऱ्हाणपूरची मोहीम आणि नावानं वसवलेलं शहर, सरळ सरळ. म्हणजे आज आम्ही म्हणतो छत्रपती संभाजीनगर वगैरे वगैरे, त्यावेळेला संभाजी महाराजांनी औरंगजेबच्या तोंडावर जणू झापड मारली की हेच छत्रपती संभाजीनगर आहे. आणि त्या मोहिमेनंतर मोगलांची स्वारी महाराष्ट्रावर उतरली, उसळला मोगलीपूर. पुढचा प्रश्न असा झाला की प्रत्येक योद्धाच्या आयुष्यात त्याची पत्नीचं खूप मोठं एक योगदान असतं. मध्यंतरी एक मालिका लागायची छत्रपती संभाजी महाराजांवरती, त्याच्यामधील एक डायलॉग आठवतो मला की जो राजमाता जिजाऊ साहेब आणि महाराणी येसुबाई साहेबांमधला एक संवाद होता तो, की ज्याच्यामध्ये राजमाता जिजाऊ साहेब येसुबाईंना समजवत आहेत की संभाजी महाराज जे आहेत ते एक निखारा आहेत आणि हा निखारा तुम्हाला पदरात घ्यायचा आहे, तुम्हाला पदर व्हायचंय, पण हे करत असताना तुम्हाला तो पदरही जळू द्यायचा नाहीये आणि तो निखाराही भिजून द्यायचा नाहीये. म्हणजे हा संवाद ऐकल्यावरती असं कुठेतरी एक वाटायला लागतं की जिजाऊ साहेबांनी एक मोठी जबाबदारी महाराणी येसुबाई साहेबांवरती सोपवली होती आणि अर्थातच जिजाऊ साहेबांचा विश्वास महाराणी साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत निभावला होता. तर ह्यालाच अनुसरून माझा प्रश्न असा आहे की महाराणी साहेबांचं स्वराज्यासाठी योगदान आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यात काय योगदान होतं की संभाजी महाराजांनी त्यांना श्री सखी राज्ञी जयती अशी उपाधी दिली होती. अगदी संभाजी महाराजांनी येसुबाई साहेबांना श्री सखी राज्ञी जयती ही उपाधी दिली आणि त्याला येसुबाई साहेबांनी शेवटपर्यंत जपून ठेवलं. जपून ठेवल्यापेक्षा त्याला निभावलं, ते कर्तव्य होतं. येसुबाई साहेबांचं स्वराज्याप्रती जे त्याग आणि समर्पण आहे ते मला वाटत नाही की मराठ्यांमध्ये एवढं भयान त्याग कुठल्या तरी स्त्रीला करायची वेळ आली असेल. का तर आपला पती कैदेत पडलेला आहे, पुढे काय होणार आहे याची कल्पना येसुबाई साहेबांना आहे. आणि हे सर्व होत असताना माझ्या मुलाला छत्रपती न बनवता, म्हणजे शाहू राजे जे आहेत त्यांना छत्रपती न बनवता माझ्या दीराला छत्रपती बनवावं, त्याच्या पलीकडं छत्रपती झाल्यानंतर म्हणजे ती प्रत्येक वार्ता ज्यावेळेला येसुबाई साहेबांना येत असेल की आज डोळे जाळले आहेत, आज जीभ छाटली आहे, आणि हे सर्व होत असताना सुद्धा स्वराज्य लढतं राहावं, ते थांबू नये. आणि हे सर्व होऊन सुद्धा स्वतः मात्र औरंगजेबाच्या कैदेत जायचं आणि राजाराम महाराजांना आणि कबिलांना वाघ दरवाजा मार्गे प्रतापगड वाया जिंजीला पाठवायचं, म्हणजे छत्रपती जिवंत राहावा. परंतु हा छत्रपती जिवंत ठेवत असताना मोगलांना कुठेतरी गाफील ठेवण्यासाठी मग काय तर छत्रपती वाचवावा म्हणून स्वतः मात्र औरंगजेबच्या कैदेत गेल्या. बरं, कैदेत जात असताना त्यांना सुद्धा याची वार्ता आहे की काहीही होऊ शकतं, जीव जाऊ शकतो, धर्म बदलण्याची शर्ती ठेवल्या जाऊ शकतात, काही होऊ शकतं. परंतु हे सर्व होत असताना हे स्वीकारली, ही कैद स्वीकारली. का? कारण हिंदवी स्वराज्य जिवंत राहावं. आणि या पूर्ण त्या कैदेच्या म्हणजे औरंगजेब 1707ला मेला, त्या सर्व होईपर्यंत जिथे जिथे छावणी हलत होती औरंगजेबाची त्या प्रत्येक ठिकाणी येसुबाईंना जावं लागत होतं. म्हणजे स्वराज्याची प्रचंड फरफट झाली. स्वराज्याची महाराणी, हिंदवी स्वराज्याची महाराणी येसुबाई साहेब ह्या जिथे जिथे मोगलांचं सैन्य जातंय तिथे तिथे त्यांना जावं लागतंय. आणि हे सर्व स्वीकारार्ह घेऊन सुद्धा
काय जपलंय तर स्वराज्याचा तिसरा छत्रपती म्हणजे शंभूपुत्र शाहू महाराज यांचा धर्म बदलू दिला नाही. औरंगजेबाने 2 वेळा धर्मांतरणाचे प्रयत्न केले तरी त्यांना जिवंत ठेवणं ही सर्वात महत्वाची, त्यांच्यावर संस्कार करणं की हिंदवी स्वराज्य पुढे वाढवायचं आहे. आणि काय तर तुमच्या आजोबांचं म्हणजे शिवछत्रपतींचं आणि तुमच्या वडिलांचं तुमच्या आबांचं म्हणजे शंभू महाराजांचं ध्येय काय होतं तर अवघ्या हिंदुस्थानावर मराठा साम्राज्य व्हावं. हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्याचे जे संस्कार शंभूपुत्र शाहू महाराजांमध्ये जे रोवलेत ते येसुबाई साहेबांनी रोवले. म्हणजे आज आम्ही जे म्हणतो की अटक ते कटक अहत तंजावर तहत पेशावर जे साम्राज्य उभं झालं तर त्या साम्राज्याची मुहूर्तमेळ जिजाबाई साहेबांनी आणि शहाजीराजेंनी रोवली. त्याला वाढवलं शिवछत्रपतींनी, त्याचं रक्षण केलं संभाजी महाराजांनी आणि स्वराज्य ते साम्राज्याचं बीज रोवलं ते येसुबाई राणी साहेबांनी. परंतु जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो की एखाद्यांच्या कैदेत जाणं म्हणजे औरंगजेब सारखा आसुरी वृत्तीच्या माणसाच्या म्हणजे मोगलांच्या कैदेत जाणं ही सामान्य गोष्ट मुळीच नव्हती. आणि त्या एका कैदेने पूर्ण इतिहास 30 वर्षाचा पुढचा सुद्धा इतिहास खूप पालटला गेला. अगदी महाराणी येसुबाई साहेबांची एकूण कैद 30 वर्षांची होती. बरोबर. तर ते 30 वर्ष महाराणी येसुबाई साहेब कशा जगल्या असतील, काय झालं असेल, तुम्हाला त्यातनं काय वाटतं? म्हणजे त्यांच्यावरती सुद्धा काही प्रसंग ओढावले होते त्यावेळेस. त्यांना चिंचवडचे मोर्या गोसावींच्या पुत्रांना पण ते पत्र लिहितात. पुत्रच ना? चिंचवडच्या मोर्यांना त्यांचं पत्र आहे त्यावेळेला ज्यावेळेला प्रचंड कर्जबाजाराची व्यवस्था आलेली महाराणी साहेबांवर स्वराज्याचे महाराणीवर ही वेळ आली, पैशाची टंचाई भासायला लागली आणि औरंगजेबाकडनं मदतीची अपेक्षा संपलेल्या होत्या. अशा वेळेला महाराणी येसुबाईंचं मोरया गोसावींच्या देवस्थानाला ते पत्र ते पत्र ज्या वेळेला मी पहिल्यांदा वाचलं माझ्या डोळ्यात पाणी आलेलं होतं की स्वराज्याच्या महाराणींची ही अवस्था, पण ही अवस्था सुद्धा स्वीकारून शेवटपर्यंत शाहूंना उभं केलंय. आणि असे अनेक प्रसंग, बऱ्याच गोष्टी इतिहासामध्ये लिहिल्या जात नाही किंवा दाखवल्या जात नाही. आणि येसुबाई साहेब या किती झाल्या तरी तिथे कैदेत आहे, राजबंदी आहेत आणि या अवस्थेत असताना त्यांच्याबद्दल मोगलांनी किती नोंदी ठेवा हा प्रश्नच होता. परंतु पुढच्या काळामध्ये जसे शाहू महाराज सुटून आले, सर्व मराठ्यांचं राजकारण पलटलं आणि साताऱ्याची गादी उभी झाली. शंभूपुत्र शाहू महाराजांनी आपल्या आईला लगेच सोडवलं आणि त्यानंतर येसुबाई राणीसाहेब स्वराज्यात आल्या. महाराणी येसुबाई साहेबांची सुटका कितव्या साली झाली? 30 वर्षानंतरच्या कैदेनंतर महाराणी येसुबाईंची सुटका झाली. त्यानंतर त्या किती वेळ जगल्या हा प्रश्न आहे. म्हणजे ते नेमकं संदर्भ त्याबद्दल कसलीच मिळत नाही. त्याच्याबद्दल सुद्धा असं म्हणतात की त्या 1730 ते 31 दरम्यान गेल्या असाव्यात. कारण की कोल्हापूरच्या संभाजीराजेंचं शाहू महाराजांना एक पत्र होतं त्याच्यामध्ये ते खंत व्यक्त करतात की येसुबाई साहेबांबद्दल तुम्ही आम्हाला काही कळवले नाही, असं एक पत्र होतं त्यांचं. अगदी. परंतु त्या पत्रामध्ये सुद्धा ती तारीख डिटेल दिली नाही की कधी झालेलं आहे म्हणून. आतापर्यंत येसुबाई राणी साहेबांची समाधी सुद्धा माहिती नव्हती, जी आता अलीकडे शोधण्यात आली साताऱ्याला. नेहमी आपण संगम माऊलीला त्याच रस्त्याने जात होते, आपल्याला जी समाधी दिसायची ती आपल्याला म्हणजे ती येसुबाई राणी साहेबांची आहे म्हणून. पण अजून एक खंत असं वाटते की येसुबाई राणी साहेबांची निमित्ताने समाधी सापडली. शंभूपुत्र शाहू महाराजांची समाधीची आत्ता व्यवस्था थोडी व्यवस्थित आहे. महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधीबद्दल म्हणजे अक्षरशः सांगेल, मी साताऱ्याला माहुली संगमला आहे, जिथे उभा आहे तिथे विचारतो की ताराबाई साहेबांची समाधी कुठे आहे, तर मग तिथले सांगते तुम्ही जिथे उभे आहात तीच समाधी. एवढी दुरावस्था की तिथे बरं पूर आला तर समाधी, पण तिथे अक्षरशः अवशेष सुद्धा नाही की ही समाधी असेल, काही स्मारक नाही आहे. साताऱ्याची गादी तिथे आहे, 2 छत्रपती म्हणजे शिवेंद्रराजे आणि उदयनराजे सुद्धा तिथे आहेत. म्हणजे ब्रॉडकास्टच्या मार्फतून एवढं म्हणेल की ती समाधीचं लवकर बांधकाम व्हावं. आणि महाराणी ताराबाईंनी एक मोठा लढा दिलेला आहे औरंगजेबाला. म्हणजे दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शहाचे केले पाणी, ताराबाई रामराणी जणू भद्रकाली खुपली. भद्रकालची उपमा ज्या ताराबाईंना देण्यात आली, त्यांच्या समाधीची दुरवस्था ही खूप वाईट आहे. ते बांधकाम व्हावं ही आनंदाची बाब आहे की येसुबाईंची समाधी आता अलीकडे सापडली. परंतु त्या कैदेमध्ये नेमकं त्यांची अवस्था, ते चिंचवडचं एक जर पत्र सोडलं तर मग दुसरं आणखी काही असं काही मिळत नाही. आता आपण विषय आपला महाराणी ताराबाईंकडे वळल्याचा, हा मला म्हणजे माझ्या जवळच्या मित्रांना माहितीचा, माझा सगळ्यात जवळचा आवडता आणि मला सर्वात जास्त कुठला प्रेरणा देणारा विषय असेल तर तो म्हणजे फक्त आणि फक्त महाराणी ताराबाई. कारण की बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे जेव्हा मी त्यांचं चरित्र वाचलं, त्यांच्या ज्या गोष्टी वाचल्या, त्यांनी ज्या परिस्थितीतून मराठा साम्राज्य हे उभारलं, पुढे राखलं, रक्षण केलं, ते पण औरंगजेबासारख्या आसुरी वृत्तीच्या माणसाकडून, माणसाला लढा देऊन. तर त्यावेळेस म्हणजे मला असं वाटलं की आपल्या आईसाहेबांनी एवढा मोठा लढा दिला. त्याच्यावरनं कवी गोविंदांनी सुद्धा, आता जसं तुम्ही म्हटलं दिल्ली झाली दिनवाणी, कवी गोविंदांनी एक प्रचंड मोठं काव्य महाराणी ताराबाईंवरती केलं. त्याच्यातलंच काही हे जे आपण काव्य म्हणतो, हे दिल्ली झाली दिनवाणी, हे असं
खूप मोठं काव्य आहे ऍक्च्युली ते, पण त्यातलं एक पूर्ण काव्य मी तुम्हाला ऐकून दाखवतो. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. ताराबाईंच्या बखते दिल्लीपतीची तखते, खचव लागली तेवी मध्ये कुराणही खंडली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळा. ह्यातनं आपल्याला समजतं की महाराणी ताराबाईंनी किती किती प्रलय आणला होता मुघल साम्राज्यावरती. अगदी. तर महाराणी ताराबाईंचं योगदान हे 7 वर्षच फक्त लिमिटेड आहे का, त्याच्या पुढे सुद्धा महाराणी ताराबाई राजकारणात कार्यरत होत्या? हे तुमच्याकडनं ऐकायला शाहू महाराजांच्या स्वराज्यामध्ये ज्या वेळेला प्रवेश झाला आणि साताराची गादी उभी झाली, त्यानंतर साताराच्या गादीवर हिंदुस्थानाचं राजकारण पूर्ण अवलंबलं. म्हणजे बाळाजी विश्वनाथ असू द्या किंवा बाजीराव पेशवे असू द्या आणि धनाजी जाधव ही सारखी मातब्बर मंडळी साताराच्या गादीकडे आली आणि ताराबाईंच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रचंड उलथापालथ त्या काळामध्ये झाली. अक्षरशः त्यांना नजर कैद वगैरे या सर्व गोष्टी झाल्या. नंतर शाहू महाराजांनीच त्यांना पुढे सांभाळलं सुद्धा आहे. परंतु मूळ जी हिंदुस्थानाची राजकीय स्थिती होती ती शाहू महाराजांच्या हातामध्ये त्यावेळेला आलेली आहे. त्यामुळं ताराबाईंचा पुढचा काळ हा राजकीयदृष्ट्या खूप असा हिंदुस्थानाच्या राजकारणामध्ये नसेल असं मला तरी वाटतं, कारण की शाहू महाराजांच्या हातामध्ये बरीच सूत्र महाराज असेच तोपर्यंत त्यांचा बऱ्याचपैकी म्हणजे कमी होता. अक्षरशः शाहू महाराजांचा प्रवेश ज्या वेळेला स्वराज्यामध्ये आला, म्हणजे शाहू महाराजांची सुटका ज्या वेळेला झाली तेव्हापर्यंत मोगलांना मुख्य लढा हा ताराबाईंच्या काळामध्ये देण्यात आला. म्हणजे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये जी खोदल्या गेली ती ताराबाईंच्या सत्ता संघर्षाच्या सर्व काळामध्ये ताराबाईंनी जो लढा मोगलांना दिला, म्हणजे विचार करावा लागतो कधी कधी. शिवराय गेलेत, संभाजी महाराजची क्रूर हत्या झाली, येसुबाई राणीसाहेब कैदेत गेल्या, राजाराम महाराज जिंजीला आहे, जिंजीनंतर सिंहगडाला त्यांची मृत्यू झाली आणि यानंतर स्वराज्याची महाराणी कंबर खोसून तलवार हातात घेऊन तलवार हातामध्ये घेऊन त्या औरंगजेबाला अक्षरशः त्याच्या मुघल सैन्याला, म्हणजे जो स्वतःला आलमगीर जगज्जेता म्हणून घेतो, त्याला भिडतायत. आणि तो लढा एवढा तीव्र आहे की प्रत्येक सेनापत्याला किंवा संताजी असू द्या धनाजी असू द्या ही एवढ्या तीव्रतेने एवढ्या त्वेषाने या युद्धामध्ये उतरले आहेत की जो औरंगजेब स्वतःला आलमगीर म्हणून घेतो त्या औरंगजेबाच्या गुलालबारीचा कळस त्या काळात संताजी घेऊन निघून जातात तिथनं. हा लढा जो ताराबाईंच्या काळामध्ये झाला, अक्षरशः मला वाटतं की औरंगजेबाला धडकी भरत असेल जेव्हा ताराबाईंचं नाव त्याच्या पुढे येत असेल त्यावेळेला. एका 25 वर्षाच्या एका विधवा स्त्रीने एवढा मोठा लढा देणं हे खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे सांगितलं की स्वराज्य म्हणजे करता माणूस अगदी अगदी स्वतः करते होणं, हिंदवी स्वराज्य एका यज्ञकुंडाप्रमाणे आहे ज्याची समिधा आईसाहेब जिजाऊ आईसाहेबांनी शहाजी महाराजांनी पेटवली आणि त्यानंतर प्रत्येकाने यामध्ये आहुती दिली. त्यामधलं शंभू छत्रपतींचं बलिदान हे तर मुख्य आयुती ठरली, कारण की त्यानंतर मराठे पेटले. मराठ्यांचं त्यानंतर ध्येय एक होतं, प्रतिशोध, औरंगजेबाकडून प्रतिशोध. आणि औरंगजेब ज्या दिवशी महाराष्ट्रात मेला त्यानंतर शंभूपुत्र शाहूंचं ध्येय एक ठरलं, माझ्या आबांना मारलंय ना, आता ही मुघल सल्तनत खिडखिडी करून संपवून टाकायची. आणि अक्षरशः त्या काळानंतर मराठ्यांनी जी घोडदौड सुरू केली ती स्वराज्य ते साम्राज्याचा उदय ठरला. म्हणून असं वाटतं की येसुबाई साहेबांचा जो आपला विषय सुरू होता की येसुबाई साहेब, ताराबाई साहेब या स्त्रियांनी शिवरायांनी जे ध्येय पेरलेलं होतं आणि जे ध्येय जिजाबाई साहेबांनी त्यामध्ये पेरलेलं होतं त्या ध्येयाला पुढे अक्षरशः प्रतिपतीचा चंद्र म्हणजे प्रतिपत चंद्र वाढावा त्याप्रमाणे ते वाढतं नेलं. आता जसं दादा तुम्ही म्हणलात की औरंगजेबाला धडकी भरत असेल की ताराबाईंचं सैन्य आलं, ह्याच्यावर मला एक प्रसंग आठवतो. त्याच्यामध्ये नगरच्या ठिकाणी बादशाह औरंगजेबाची छावणी पसरलेली होती आणि त्यावेळेस नदीकाठची जी परिस्थिती होती त्यावेळेस अचानक पूर सुद्धा यायचे पावसाळा असल्यामुळे. तर त्यावेळेस एक गोष्ट अशी झाली होती, हे थोडंसं म्हणजे कॉमेडी सीन ऍक्च्युली हा तसं बघायला गेलं तर. औरंगजेब शौचालयाला गेला होता, त्याच्या पायाला तो म्हणजे त्यावेळेस झालं असं होतं की बाहेरनं नदीचा पूर आला म्हणून लोक बाहेरनं आरडाओरडा करायला लागले. तर औरंगजेब जेव्हा शौचालयामध्ये होता त्याला वाटलं मराठ्यांनी हल्ला केला आणि त्याच्यामुळे तो तसाच उठला आणि तसा बाहेर पडायला निघाला तो आणि तो तिकडनं सटकून पडला की तो कायमचाच लंगडा झाला. म्हणून त्यानंतर तो स्वतःला तैमूर लंगडाचा वंशज वगैरे शोभतो म्हणून त्याला त्याच्याच इतिहासकारांनी ही पदवी दिली होती. तर म्हणजे इतकं दहशत होती की म्हणजे आवाज आला की आता बहुतेक मराठी आले ना, आता आपण उद्ध्वस्तच झालो. हुजूर मराठे आ गए जो डायलॉग आहे तो त्यानंतर अगदी म्हणजे आम्हाला असं म्हणजे आमच्यासाठी एक भडभडती जखम आहे संभाजी महाराजांचं बलिदान. परंतु शंभू छत्रपतींच्या बलिदानाने मराठ्यांच्या स्वातंत्र्याच्या यज्ञाला तीव्र केलं. म्हणजे नेहमी वाटतं की औरंगजेब चुकून जर जिवंत सापडला असता मराठ्यांच्या हातात तर मग काय झालं असतं. खरं 100-150 वर्ष चालत असणारी कुतुबशाही आणि आदिलशाही ही औरंगजेबाने अवघ्या 2 वर्षात नामोदस्त केली. पार त्याचं काहीच त्यांनी नावशेष पण ठेवलं नाही.
तर एवढं वर्ष चालत असणाऱ्या ह्या 2 मोठ्या शाया औरंगजेबाने सहजपणे नष्ट केल्या, परंतु नुकताच जन्माला आलेलं स्वराज्य त्याला काही गिळंकृत करता आलं नाही. म्हणजे हा जो मुघल मराठा संघर्ष होता किती तीव्र असेल आपल्याला ते जाणून येतं. तर मग ह्याची कारण काय असतील? कारण की 100-150 वर्ष चालणारे शाया तो एवढा लवकर नष्ट करू शकतो, पण नुकताच जन्माला आलेलं स्वराज्य त्याला का नष्ट करता आलं नाही? आदिलशाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदरच खिळखिळी करून टाकलेली. कारण की एक जर तुम्ही बघितलं तर अफजल खान नंतर सिद्दी जोहरच्या नंतर बहलोल खान जर सोडला तर इतर सरदार इथं चालून आलेले नाहीत. का तर महाराजांनी आदिलशाहीची मुख्य बंदरं वगैरे आपल्या स्वराज्यामध्ये आणली, त्यामुळं त्यांची आर्थिक हाळमोड झालेली होती. पण तरीही ज्यावेळेला शिवरायांचा राज्याभिषेक झाला, महाराजांना एक कळलं की आता हिंदूबद्ध पातशाही निर्माण झालेली आहे. आणि ज्यावेळेला हिंदूबद्ध पातशाही निर्माण झाली त्यावेळेला दिल्लीची तख्त आपल्यावर चालून येतील, म्हणून महाराजांनी दक्षिण दिग्विजय करताना कुतुबशाही आणि आदिलशाही या दोघांशी मैत्री संबंध तयार केले की दक्षिण्यांची पातशाही दक्षिणीयांच्या हातीमध्ये असावी, ते दख्खन हे दख्खणीय लोकांच्या हातामध्ये असावं. मग ते स्वराज्य आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्यामध्ये. ज्यावेळेला औरंगजेबाची स्वारी झाली त्यावेळेला त्याचं ठरलेलं होतं की ही शिया सल्तनती ज्या आदिलशाही आणि कुतुबशाही संपाव्या, आणि संपवण्यासाठी स्वराज्यासोबत सर्व लढा सुरूच होता. परंतु त्यावेळेला ज्याला कळलं की आता स्वराज्यामध्ये काही दाढा आपली शिजत नाहीये, आता आपण स्वराज्याची 2 पंख छाटायची. म्हणजे काय तर आदिलशाही आणि कुतुबशाही मदतीला उतरले ना इथे स्वराज्याला, आणि संभाजीराजे या सर्वांना पाडतायत, म्हणजे त्यांचे पालन करतात, कारण की शिवरायांचा शब्द पुढे पाडायचा आहे. आबासाहेबांचं संकल्पित ते करणे आम्हाला गत्य असं महाराजांनी ठरवलेलं. म्हणून औरंगजेबाने आपला मोर्चा वळवला आदिलशाहीकडे. परंतु काय होतं, औरंगजेबाने जे युद्ध छेडलं तो त्याला धर्मयुद्ध म्हणजे जिहाद म्हणून घेतो. त्यामुळे साहजिक होतं आदिलशाहीमध्ये फितूर निर्माण व्हायला वेळ लागणार नव्हती. ती झालीत. 6-1 महिन्यात आदिलशाही हातात आली. जे स्वराज्य त्याला 7-8 वर्ष झाले गुंतलाय तो, पण त्याला हातात येत नव्हती, त्या आदिलशाही सहज नेस्तानुभूत झाली. का तर इथली माणसं वेतनासाठी लढतात. यांच्या मनामध्ये ती प्रेरणा नाही की आम्हाला स्वतंत्र वगैरे वगैरे यांच्यामध्ये नाही आहे, ही सर्व वेतनासाठी लढतात. जर असं असतं तर स्वराज्यामध्ये सुद्धा आग्र्याला महाराज ज्यावेळेला कैदेत आहे त्यावेळेला स्वराज्यामध्ये सुद्धा आर्थिक प्रश्न असेलच ना. म्हणून स्वराज्यामध्ये बंड नाही उभे झालेत, कारण इथली माणसं लढतायत निष्ठासाठी, इथली माणसं लढतायत धर्मासाठी, इथली माणसं लढतायत देशासाठी, आणि इथल्या माणसांच्या हृदयामध्ये शिवछत्रपतींनी महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र राज्याची संकल्पना ती भरूभरून ठेवलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील किंवा हिंदवी स्वराज्यातील जी माणसं आहे ती आपल्या राजाच्या शब्दासाठी लढायला तयार आहे. कुतुबशाही आदिलशाहीकडे तसं नव्हतं. आदिलशाही घेतल्यानंतर औरंगजेबाने मोर्चा उडवला कुतुबशाहीकडे, आणि तोही 6-7 महिन्यामध्ये कुतुबशाही सुद्धा हातामध्ये आली. कुतुबशाहीची जी 2 प्रधान होती, मादन्ना आणि अकन्ना, यांची तर अक्षरशः शिरच्छेद औरंगजेबाने केले आणि ती फिरवले सैन्यामध्ये, आणि या दोन्ही सुलतानांना नजरकैदेमध्ये टाकलं. परंतु हे सर्व होत असताना ही 2 पंख छाटली, परंतु आता स्वराज्य हातामध्ये येईल. स्वराज्याकडे तो पुन्हा वळला, पण पुन्हा वळलेला असताना सुद्धा स्वराज्य लढतोय. शंभूराजे थांबत नाहीत. थांबल्यानंतर रामशेज गेला 5-6 वर्षानंतर, रामशेज 5 वर्षांनी गेला 6व्या वर्षी. हंबीरराव मोहिते सुद्धा वाईला रणांगणामध्ये पडले, आणि शेवटी स्वराज्यामध्ये सुद्धा फितुरांची कमी नव्हतीच. दौलतीसाठी फितूर धावलीत, आणि औरंगजेबाने फितूरच्या मदतीने 3 फेब्रुवारी 1689 संभाजी महाराजांना कैद केलं. 15 फेब्रुवारी 1689 म्हणजे औरंगजेबाने ज्यावेळेला संभाजी महाराजांना शेख निजाम उर्फ मुकर्रब खान याने संभाजी महाराजांना संगमेश्वरी दौड करून कैद केलं, आणि कैद केल्यानंतर बहादूरगड म्हणजे आताचं श्रीगोंद्यातील धर्मवीरगड पेडगावचं, तिथे 15 फेब्रुवारी 1689 शुक्रवारी महाराजांना औरंगजेबासमोर पेश करण्यात येणार होतं. का तर औरंगजेब त्यावेळेला आहे अकलूजला, अकलूजवरनं त्याची छावणी हलली बहादूरगडला, तिथे महाराजांची धिंड काढली अपमानास्पद, आणि त्यानंतर 11 मार्च 1689 महाराजांची क्रूर हत्या करण्यात आली. त्या अगोदर डोळे जाळले, जीप छाटली, हे सर्व तर सुरूच होतं, आणि 11 मार्च 1689 वडू तुळापूरला महाराजांची हत्या केली. औरंगजेबाला वाटलं की संभाजी महाराजांची एवढी क्रूर हत्या केल्यानंतर मराठे घाबरतील, कारण आदिलशाही आणि कुतुबशाह हे कैदेत पडले. कैदेत यांचा सुलतान जिवंत आहे तरी कुतुबशाहने आदिलशाहचे कुठला तरी असा माणूस म्हणत नाही की नाही आम्हाला लढायचंय. पण इथं तर मी स्वराज्याचा छत्रपतीच मारला ना, छत्रपती मारला, ही नजर कैदेत जिवंत असल्यावर जर यांची माणसं लढायला कोणी तयार नव्हतं, तर इथं छत्रपती मारल्यानंतर हे कुठे लढतील, हा औरंगजेबाचं जे स्वप्न होतं. परंतु मी सांगितलं की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांचं ध्येय ठरलं मोगलाई संपवायची, प्रतिशोध घ्यायचा आपल्या राजाच्या हत्येचा, आणि मराठे तीव्रतेने लढले. तीव्रतेने लढल्यानंतर औरंगजेब मारला गेला. औरंगजेब मारला गेल्यानंतर शाहू महाराजांचं महाराष्ट्रामध्ये प्रवेश झालं, आणि अहत तंजावर तहत पेशावर अटक से कटक मराठा साम्राज्य उभं झालं. परंतु आत्तापर्यंत
स्वराज्य जे मनात होतं ते साम्राज्याला पोहोचलेलं होतं उत्तुंग अक्षरशः. आणि दिल्ली मराठ्यांनी मांडलिक केली, पुढे जाऊन दिल्ली मांडलिक केली. राष्ट्रावर आलेलं अब्दालीसारखं संकट मराठ्यांनी उत्तरेत नर्मदा पार करून झेललं. आणि खरं तर मराठ्यांनी म्हणजे इंग्रजांनी राज्य हा जो भारत आहे तो मोगलांकडनं न घेता मराठ्यांकडून त्यांना जिंकावा लागला मूळ त्या गोष्टीमुळं. म्हणजे मोगलांची जी म्हणजे असं म्हणेल की आदिलशाही आणि कुतुबशाही तर मोगलांनी संपवली, परंतु पिढीजा दिल्लीवर ज्यांनी बाबरपासून औरंगजेबपर्यंत एक मोगलांची मोठी सत्ता होती. आपण असं म्हणू की मराठ्यांच्या साम्राज्याला तो संपू शकला नाही, परंतु मराठ्यांनी मोगलाई संपवून टाकली, दिल्लीवर भगवा फडकवला मराठ्यांनी. ही जी प्रेरणा आहे ही शिवछत्रपतींनी जी बीजे रोवलेली होती स्वराज्यामध्ये की आम्ही कशासाठी लढतोय, हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींच्या मनात फार आहे, ही तो श्रींची इच्छा आहे. आणि त्याच्यापेक्षा आईसाहेब जिजाऊ आईसाहेबांनी जे पेरले होते की सर्वांना पोटास लावायचं आहे, आम्हाला सर्वांना घेऊन चालायचं आहे पुढे, मला तर दिल्ली घ्यायची आहे. तो जयसिंगराजे मिर्जाचा जो परकालदास रत्नाकर पंडित हे तर म्हणतात की शिवाजी राजा कोण आहे ज्याच्या मनामध्ये दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा आहे, त्याने दिल्ली जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे तो कधीतरी. संभाजी महाराज सुद्धा म्हणतात की माझ्या आबांना दिल्ली घ्यायची आहे. ती दिल्ली घ्यायची शिवरायांची प्रेरणा होती जी पुढे शंभूराजांनी सुद्धा चालवली, राजाराम महाराजांनी सुद्धा चालवली. ताराबाई साहेबांच्या काळात संघर्षाचा काळ गेला, पण पुढे शाहूंच्या मनात सुद्धा ते आहे. आणि पुढे जाऊन मराठ्यांनी शिवरायांचं ते स्वप्न ते पूर्ण पण केलं. म्हणून 1630ला अंकुरलेलं स्वराज्याचं बीज ते पुढे मराठा साम्राज्य होईपर्यंत ज्याचा एक मोठा वटवृक्ष झाला, ते वटवृक्ष शिवछत्रपतींनी मराठ्यांमध्ये पेरलेल्या स्वराज्य धर्म आणि राष्ट्रनिष्ठेचं प्रतीक म्हणून उभं झालं. म्हणून कुतुबशाही आदिलशाही संपली, परंतु औरंगजेब स्वराज्य संपू शकला नाही. आता जसं तुम्ही मिर्झा राजांचा उल्लेख केला, याच्यावर मला अजून एक प्रसंग आठवला. मिर्झा राजा जयसिंगाच्या मुलाला म्हणजेच रामसिंहाला छत्रपती संभाजी महाराज एक पत्र लिहितात. बरोबर. त्या पत्राचा आशय काय होता? औरंगजेब महाराष्ट्रात आला आणि 1682ला ते हे पत्र गेलं, मला वाटतं नोव्हेंबर काहीतरी महिन्यामध्ये ते पत्र गेलं. मी सांगितलं की शिवाजी महाराजांची इच्छा आहे दिल्ली जिंकण्याची, दिल्लीवर हिंदूंचा राजा बसावा, हिंदू पातशाही स्थापन व्हावी, हे शिवरायांचं स्वप्न आहे. जयसिंगराजे मिर्झा ज्यावेळेला स्वराज्यावर स्वारी करून आले त्यावेळेला शिवरायांनी त्याला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु जयसिंगराजे मिर्झा याला दिल्ली जास्त महत्त्वाची वाटली, दिल्लीची मोगलाई जास्त महत्त्वाची वाटली. त्याने शिवरायांचं ऐकलं नाही. पण त्याची माणसं जी होती ती म्हणायची शिवाजी सैनो तो बहुत है, जो कहे वो झूठ नहीं कहे, हे म्हणायचे. आणि आग्र्याच्या प्रसंगामध्ये शिवरायांनी औरंगजेबापुढे जी धडकी भरवणारी सिंह गर्जना केली, सह्य गर्जना जी झाली, त्या गर्जनेनंतर उत्तरेतल्या लोकांना कळलं की नाही आता हिंदूंचा भाग्यविधाता जन्माला आलाय, तो शिवरायांना रूपाने जन्माला आलाय. आणि ती धडकी शंभूराजेंनी सुद्धा पाहिली. शिवराय ज्यावेळेला आग्र्याच्या कैदेमध्ये अडकले त्यावेळेला हा जो रामसिंग होता हा प्रचंड मदतनीस ठरला बऱ्याच गोष्टीसाठी, किंवा त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी या झाल्या, व्यवस्थित झाल्या, सहज झाल्या. म्हणून शिवराय ज्यावेळेला सुटून आल्यानंतर राज्याभिषेक झाला महाराजांचा, महाराज छत्रपती झाले. पण छत्रपती झाल्यानंतर सुद्धा महाराजांची जी इच्छा आहे दिल्ली जिंकण्याची ती संपलेली नव्हती. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज ज्यावेळेला म्हणतात की मला काय करायचं तर आबासाहेबांचं संकल्पित ते करणं मला अगत्य आहे, मी आबासाहेबांच्या संकल्पासाठी जे काही करतोय ते करतोय. आणि औरंगजेब महाराष्ट्रात आला. हे जे पत्र होतं हे पत्र या दोन गोष्टीला घेऊन चालतं. म्हणजे काय तर पहिलं शिवरायांची इच्छा दिल्लीत घेण्याची, दुसरं शंभू छत्रपतींचं राजकीय धोरण. एकीकडे महाराष्ट्रात दिल्ली पातशाही येऊन बसलाय, जो आशिया खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा बादशाह म्हणून घेतो, स्वतःला आलमगीर म्हणून घेतो, जगज्जेता म्हणून घेतो. आणि अशा वेळेला शंभूराजे तर रामसिंगला म्हणतात की त्या यवना धमास असे वाटते, सांप्रत असे वाटायला लागले की आमची देवालय पाळल्यामुळे आमची हिंदू जणू सत्वशून्य झाले आहेत का, तर तू एक काम कर, याचा पोरगा इकडे आलाय, त्याला आपण दिल्लीच्या तख्तावर बसू, तू दिल्लीचं तख्त काबीज कर, त्याला बसवू, त्याला मांडलिक करू, मी औरंगजेबला कैदेत टाकतो. म्हणजे अकबराला बसवायचं, हा अकबराला बसवायचं, मी औरंगजेबाला कैदेत टाकतो. म्हणजे जे मराठ्यांनी पुढे जाऊन मोगलांना मांडलिक केलं ते शंभूराजेंनी त्याच वेळेला विचार करून टाकलेला. हा मी औरंगजेबाला कैद करतो. वय किती आहे? 24-25 वर्ष वय महाराजांचा. त्यावेळेला महाराज की मी औरंगजेबाला कैद करतो, तू दिल्लीचं तख्त काबीज कर, मी पुन्हा माझ्या धर्माची स्थापना करेल. धर्माची स्थापना म्हणजे काय तर मला त्या दिल्लीवरून सुद्धा हिंदुकीचं राज्य उभं करायचं आहे. म्हणजे शिवछत्रपतींचं जे स्वप्न आहे दिल्ली घेण्याचं ते संभाजी महाराज या पत्रातून दिसून येतं. परंतु हा जो रामसिंग होता खूप आळशी होता. अच्छा, हा जयसिंगराजे मिर्झाच्या पत्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख येतो की याला शिकार वगैरे एवढ्या गोष्टी वाटतात की याची पत्र सुद्धा वेळेवर पोहोचत नाही वगैरे. याने त्या गोष्टीला सिरियस घेतलेलं नाही. त्यावेळेला जर रामसिंगने शंभूराजांचं ऐकलं असतं किंवा जयसिंगराजे मिर्झाने शिवरायांचं ऐकलं नाही, तसं सेम जर रामसिंगाने शंभूराजांचं ऐकलं असतं
तर कदाचित इतिहास काहीतरी वेगळा वेगळं असता. असतं. कारण दिल्लीचं तख्तावर हालचाल झाला असता, औरंगजेब तिकडे वळला असता आणि आपल्या छत्रपतींची क्रूर हत्या झालेली नसती, किंवा औरंगजेबाला ऑप्शन नसून त्यांना सैन्य काहीतरी पाठवलं असतं तिकडे, तरी शंभूराजांनी इकडे अजिंक्यपद मिळवलेलं असतं. परंतु या रामसिंगने ऐकलं नाही. दिल्ली त्यावेळेला म्हणजे दिल्लीवर हिंदूंचं राज्य उभं झालं नाही, परंतु शंभूराजांचं स्वप्न पुढे जाऊन मराठ्यांनी पूर्ण केलं. अग्निगंधमधलं तुम्हाला सर्वात जास्त आवडणाऱ्या 4 वेळा आम्हाला तुमच्याकडनं ऐकायच्यात दादा. एखादा प्रसंग किंवा 4 वेळा, जो प्रसंग तुम्हाला खूपच हळवा करतो किंवा जो प्रसंग तुम्हाला खूपच प्रेरणा देतो. आपल्याकडे कसं झालंय ना, की महापुरुषांना आपण एका चाकोरीत बंद करायला सुरुवात केली. म्हणजे आम्हाला शिवाजी महाराज म्हणजे असं वाटतं की महाराज एनी टाईम जिरे टोप घालून फिरतात, एकदम आभूषण वगैरे घेऊन. संभाजी महाराजांबद्दल म्हणजे संभाजी महाराज म्हणजे फक्त अग्नीचा तांडव जणू, हातामध्ये तलवार आहे, महाराज युद्ध करतात. मला कुठेतरी वाटत होतं की नाही, माणसाच्या मनात भावना आहेत. 2.25 वर्षाच्या असताना शंभूराजांच्या आई गेल्या, सईबाई साहेबांचं देहांत झालं भाद्रपद चतुर्दशी 5 सप्टेंबर 1659. जिजाऊ आईसाहेब गेल्या 17 जून 1674. पुतळाबाई राणीसाहेब आषाढी एकादशीला निघून गेलेल्या, सती गेल्या शिवरायांच्या मृत्यूनंतर. शिवराय गेले 3 एप्रिल 1680ला. हे सर्व होत असताना त्या पोराच्या मनात कुठेतरी ती खंत आहे ना, की माझ्या आजूबाजूला नातेच नाहीत उरलेत आपलं म्हणून. सोयराबाई राणीसाहेबांचं गृहकलश त्यावेळेला सर्व सुरू झाला, कोणी म्हणून आपलं म्हणून. आणि मी हा विचार करत होतो त्यावेळेला आपला कादंबरीमधला महाराजांचा प्रसंग सुरू होता, की महाराजांच्या अंगावरचा उघं त्वचा जी आहे ती सोलून काढणार आहे आता. आणि तो प्रसंग मी तुळापूरलाच लिहिला बसून. तुळापूरला मी तिथे थांबलेलो आणि त्यावेळेला लिहायचं वाटलं की काही तर मनात असेल या पोराच्या. म्हणजे 32 वर्ष आयुष्य आहे शंभू छत्रपतींचं, थोडा एकेरी उल्लेख करतो कादंबरी असल्यामुळे. आणि तो प्रसंग लिहायला सुरुवात झाली की नेमकं काय असेल. तर महाराजांना जमिनीवर पाडले आणि तिथला वारा स्तब्ध वाहतोय. बाजूला भीमा भामा इंद्रायणी आहे. त्यांच्या मनात सुद्धा त्या इंद्रायणीच्या, त्या वाऱ्याच्या मनात खंत आहे की राजे तुमचे श्वास थांबवा आता, माझ्याकडनं नाही बघणं होणार. आणि असं म्हटल्याबरोबर शंभूराजांच्या श्वासाला कोणी थांबवावं? श्वास थांबवण्यासाठी तर आबासाहेबच लागतील. शंभूराजांना जर कोणी आज्ञा द्यावी तर ती आबासाहेबांनी द्यावी. आणि महाराजांचं शरीर पडलंय, गळ्यातील कवड्यांची माळ शेवटची होती ती खडखडून काढली आणि छातीवर काही कवड्या होत्या, त्याही एका मुघल सरदाराने धाड करत छातीवर हात मारले आणि त्या कवड्या इस्तवस्त पडल्या. देह फक्त रक्तमासाचा गोळा खाली आहे आणि त्या रक्ताच्या चारही बाजूनी जिकडे रक्त ओसंडून पडलेलं आहे त्या रक्तामध्ये शंभूराजेंचा तो लालबुंद देह जणू तलावाच्या मध्ये सूर्याचं प्रतिबिंब असावं तसं ते. आणि सायंकाळची वेळ झाली. तो वारा स्तब्ध वाहत असताना महाराजांच्या कानावर आवाज आला, शंभूबाळ. महाराजांचे कान आसुसलेले होते हा आवाज ऐकण्यासाठी. पुन्हा आवाज आला, शंभूबाळ. आणि महाराजांचा आत्मा त्या आत्म्याशी बोलायला लागला. जणू ते जिरेटोपाच्या म्हणजे त्या मंदिरावरचे मोती हल्लेत, त्या शुभ्र वेश परिधान केलेलं शिवछत्रपतींचं रूप पुढे आलं आणि शंभूराजांना मिठी मारत म्हणाला, शंभूबाळ चलायचं ना आता आमच्यासोबत. असं म्हटल्यावर शंभूराजे म्हणालेत की आबा कुठे जायचं नेमकं आता? तर आमची करंगळी पकडून चालणार ना, जसं राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून आमच्या समवेत उतरायचे. शंभूराजे म्हणतात की आबा परंतु आता तर आकाशात जायचा वेळ ना आपला. असं म्हटल्यावर शिवरायांचं काळीच पिळवळून उठलं की होय शंभूबाळ, आता स्वर्गामध्ये जायचं वेळ, आता स्वर्गच आपली जागा. शंभूराजे आबांना म्हणतात की आबा, म्हणजे यामध्ये पण एक खूप प्रसंग आहे, पण एक जो महत्त्वाचा डायलॉग आहे तिथे तो की आबा, आज ज्यावेळेला आम्ही आमच्या आयुष्यात बघतो तर असे किती नियतीचे शस्त्र आमच्या अंगावर चाललेत पाठीवर. हे औरंगजेब तर परधर्मी, परशत्रू, तो तर आज छातीवर वार करणारच होता. तो आज जे शस्त्र चालवते त्याची पर्वा पण नाही आम्हाला. परंतु आम्ही ज्यावेळेला बघतो त्यावेळेला या मृत्यूच्या तांडवामध्ये आमच्यासोबत आहे कोण? आमचा मित्र बाजूला आहे कवी कलश. तोही तेच सहन करतो जे आम्ही सहन करतोय. म्हणून आमची इच्छा आहे की स्वर्गाचं पहिलं दार त्यांच्यासाठी उघडावं. आजपर्यंत मला कादंबरीच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यामध्ये हे जे वाक्य हे प्रत्येकाने हायलाईट केलं की आमच्या मित्रासाठी दरवाजा पहिला उघडावा. आणि हे वाक्य मी का घेतलं तर शंभूराजे माणसांना प्रचंड जपतात. ज्यावेळेला मोगलांची आक्रमण झाली त्यावेळेला सिडकोली पोलीसारखी गावं जी होती उद्ध्वस्त झालेली होती, ती एवढ्या रणधुमाळीच्या काळात सुद्धा महाराजांनी वसवली. महाराज हळव्या मनाचे आहेत आपले. त्याला महाराजांच्या मनात ही भावना येणं सहज होतं नाही. हे सर्व तुळापूरला लिहिलं गेलं.
त्यानंतर ज्यावेळेला मग शंभू छत्रपतीचा हत्येचा प्रसंग लिहायला आला, त्यावेळेला त्या प्रसंगाला मग कवी कलशाच्या मुखात तो वाक्य मी टाकलं की ज्यावेळेला त्याचा आत्मा बाहेर पडतो आणि तो म्हणतो की राजन मिलेगे फिर से कभी मथुरा की इन गलियों में कृष्ण का वैसे सुधामा बनकर, आणि कवी कलश तिथून गेला असतो. हे मैत्रीचं बांध ज्यावेळेला मला बांधायचं होतं, नेमकं त्यावेळेला माझ्या मित्राचा आणि माझा वाद सुरू होता. म्हणजे आम्ही बोलत नव्हतो एकमेकासोबत, म्हणजे कर्ण जे नाव रिपीट केलं अगोदर त्यासोबत, आणि हे सर्व प्रसंग त्याच वेळेला लिहिल्या गेलेली मित्र आणि त्याची. हा प्रसंग मला खूप आवडतो कादंबरीतला, की शंभूराजे छत्रपती म्हणून, योद्धा म्हणून सर्वकडे आहेत, एक पुत्र म्हणून, एक न्यायप्रविष्ट राजा म्हणून, आणि एक मित्र म्हणून काय, ही बाजूसुद्धा संभाजी महाराजची अभ्यासली पाहिजे. त्यामुळे हा सर्व प्रसंग आहे. आता जसं तुम्ही कवी कलशांचा उल्लेख केला, कवी कलशांबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे मैत्रीची व्याख्या म्हणजे कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यूच्या दारामध्ये मित्राच्या पराक्रमाचं आख्यान म्हणजे कवी कलश. राजन तुम हौसाचे ते ऐकायला आवडेल. सोप्या भाषेत सांगतो की ते काय, की कवी कलश ज्याला औरंगजेब जातो की यावण रावण की सभा शंभू बंदेव बजरंग लहू लसत सिंदूर सम खूप खेळलो रणरंग. याच्या पुढच्या ओळी थोड्या कठीण आहे म्हणून त्याला सोपं करून सांगतोय की ते आत्ता ज्या समाज माध्यमामध्ये फिरतात, की त्याच्या पुढचं काय की राजन तुम हो साचे खूप लढे हो जंग देख तव चंड प्रतापमही तखत त्याच्यात औरंग. की राजे तुमचं पराक्रम बघून सूर्यापुढे जसे काजव्याची चमक कमी पडते तसा औरंगजेबाची पडलेली आहे, आणि तुमचं तेज पुंज प्रताप बघून रावणाच्या दरबारात जसं हनुमंत बांधलेले असावे तसे तुम्ही उभे असलेले असताना हा औरंगजेब तुमच्या पायाशी झुकून बसलेला आहे. आता म्हणजे काय बोलावं मला ते आता सुचत नाही. तुम्ही एवढं त्या तीव्रतेने सांगितलं, ज्या भावनेने सांगितलं. म्हणजे अजून एक गोष्ट दादांबद्दल आणि माझ्याबद्दल सांगायची वाटते. जेव्हापासून मी 15 वर्षांचा होतो त्यावेळेसपासून दादांना ओळखतोय. अजून एक आमचे मोठे बंधू आहेत रोहित पेरे पाटील म्हणून. मी रोहित दादांना कायम म्हणतो दादा की अक्षय रावांच्या, म्हणजे आम्ही फोनवरती तुम्हाला अक्षय राव कधीच म्हणलं नाही, मी दादांना फोनवरती बोलताना सुद्धा म्हणतो शिवाजीरावच हा आमचा कायम उल्लेख असायचा. माझ्याकडनं तरी मी नेहमी म्हणतो शिवाजीरावांच्या मुखातून सरस्वती बोलते, की म्हणजे शिवाजीरावांच्या वाणीतून सरस्वती आपल्याला दिसून येते. हे आज मी प्रत्यक्षात अनुभवलोय हे, आणि सांगू नाही शकत. म्हणजे मी 2 मिनिटासाठी मी स्वतः शांत झालो होतो. तर खूप खूप छान वाटलं तुम्ही आज इथे आलात. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एवढं तुम्ही सांगितलं. आम्हाला माहिती नसलेले पैलू सुद्धा आज आम्हाला बरेच कळले, उमगले. माहिती नसणारे संभाजी महाराज आम्हाला अजून समजून घ्यायची आहेत. त्यासाठी आम्ही नक्की अग्निगंध वाचू, आणि मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन त्यांनी अग्निगंध नक्की वाचावं. खूप खूप धन्यवाद दादा. धन्यवाद.